भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ भारतीय जनता पक्षासह विविध पक्ष आणि संघटनांमार्फत आज राज्यभर तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। पहलगाम इथं दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेला भ्याड हल्ला, त्याला भारतानं दिलेलं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर आणि या सगळ्यात सैनिकांनी दाखवलेलं शौर्य, या सगळ्याचं या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता सैन्य दलाच्या कामगिरीला कौतुकाची थाप देण्याकरता राज्यभर तिरंगा रॅली ही आयोजित करण्यात आलेली आहे। सत्ताधारी पक्षाकडून मुंबई, नागपूर, सांगली, कोल्हापूर, बीड आणि नंदुरबार मध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। भारतीय सैन्याच्या मागे आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पाच्या मागे उभा आहे आणि म्हणूनच केवळ शहरात नाही, केवळ मोठ्या गावात नाही, तर ग्रामपंचायतीमध्येही प्रत्येक व्यक्ती हा सैन्याच्या पाठीशी उभा आहे हे दर्शवलं पाहिजे, हे पोचलं पाहिजे। याकरता ग्रामपंचायतीमध्ये देखील तिरंगा यात्रा काढण्यात येते आहे आणि आज या तिरंगा यात्रेच्या निमित्ताने खापरखेडा ग्रामपंचायतीमध्ये मी आलो आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।